अमरावतीत रात्रभर बचाव कार्य, बेमडा नदीच्या पुराचा तडाखा, मंगरूळ चव्हाळा पोलिसांची मदत। मुजोर रमेश म्हात्रेचा जेलमधील मुक्काम वाढला, जामीन देण्यात मुंबई उच्च न्यायालयाचा नकार, जामिनावरील पुढील सुनावणी 6 ऑगस्टला। भोंदू अशोक खरातचा ताबा शिर्डी पोलिसांकडे, समता पतसंस्थेतील बनावट खाती प्रकरण आज भोंदू खरातला न्यायालयात हजर करणार। विजय चौधरी कथित ऑडिओ क्लिप प्रकरण, स्वीय सहाय्यक यश टिपरे पुण्यातून ताब्यात। म्हाडा कॉलनी परिसरात मोठमोठे खड्डे, शिवडीतील टीबी रुग्णालयाजवळील रस्त्याची चाळण, खड्डेमुक्त मुंबईचं आश्वासन हवेत, नागरिकांची खंत। खडकवासला धरणातून सुमारे 22,000 क्युसेक विसर्ग, पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली, मुठा नदीनं धारण केलं रौद्ररूप। पुण्यात एकता नगरमध्ये शिरलं पाणी, अग्निशमन दलाकडून मदत कार्य सुरू, वृद्ध व्यक्ती आणि 22 दिवसाच्या बाळाला वाचवलं। धुळे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीला पूर, शहरात सखल भागात साचलं पाणी। महाराष्ट्रात पावसाची संततधार, मराठवाड्यातही बरसतोय वरुण राजा, अनेक नद्यांची पात्र रुंदावली। वसमत कुरुंदा हिंगोली राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद, कयाधू नदीच्या पुलावरून वाहतंय पाणी, महापुरामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली। डहाणूमध्ये पावसामुळे साकव गेला वाहून, रुग्णाला रुग्णालयात नेताना हाल, पालघर जिल्ह्यातील डोंगरीपाडा येथील घटना। आष्टीच्या भाजप कार्यकर्त्यांचा मुजोरपणा, कर्जमाफीच्या मुद्द्यावर वाद, सरकारी बँक मॅनेजरच्या कानशिलात लावली। खड्डाबळींनी नाशिककर संतापले, खड्ड्यांच्या मुद्द्यावरून महाजन भुजबळ आमने सामने। रुग्णालयात सुईणीचा हलगर्जीपणा, जन्माला आलेलं बाळ हातातून सटकलं, नवजात बालक जमिनीवर पडून गंभीर जखमी। तिसरीतल्या मुलाला मुख्याध्यापक चावला, मास्तर पोरांवर कुणाचा राग काढताय, अहिल्यानगरच्या संतप्त पालकांचा सवाल। दुरुस्ती करू नका सांगूनही ऐकलं नाही, झाली दुर्घटना, गेला 10 जणांचा जीव। चंद्रकांत पाटील यांना नोबेल पुरस्कार द्या, चंद्रकांत पाटलांवर संजय राऊतांची टीका, दगडांवरील हातांचे ठसे आधारीशी लिंक, पाटलांचं वक्तव्य। नमस्कार, सुप्रभात, मी अंकिता